नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण पाहत आहात सत्याची शेती। आज आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात काय मोठ्या हालचाली सुरू आहेत, त्याचा तुमच्या खिशावर नेमका काय परिणाम होतो याचा एक संपूर्ण स्पष्ट आणि अपडेटेड आढावा आपण घेऊयात। मित्रांनो, गेल्या आठवड्यापासून जागतिक कापूस बाजारामध्ये थोडेसे पण महत्त्वाचे सकारात्मक बदल दिसत आहे। अमेरिकेच्या कापूस निर्यातीत लक्षणीय वाढ झालेली आहे आणि सगळ्यात मोठा वापर करणाऱ्या चीनमध्ये कापसाला प्रचंड उठाव आहे। चीनमध्ये सध्या 30 ते 31 टेपल कापूस 65,000 ते 67,000 रुपये प्रति खंडी या दरात विकला जातोय आणि याच गुणवत्तेचा कापूस भारतात फक्त 52,000 ते 53,000 रुपये खंडी विकला जातोय। म्हणजे चीन आपल्यापेक्षा संपूर्ण 10 ते 12,000 जास्त भाव देतोय। पण ही वाढ आपल्या देशाला फायदा देणारी ठरते का? तसं मात्र अजूनही दिसत नाही, कारण चीनची आयात अजूनही मर्यादितच आहे। अमेरिकेतून गेल्या आठवड्यात कापसाची चांगली निर्यात झाली। व्हिएतनाम, मेक्सिको, टर्की, पाकिस्तान या देशांकडून मागणी वाढली आहे, परंतु याचा दरावर मोठा परिणाम पडला नाही। अमेरिकेत सध्या कापूस 43,000 ते 45,000 रुपयापर्यंत, तर पाकिस्तानमध्ये 42,000 ते 43,000 पर्यंत खंडी चालू आहे। ब्राझीलचा कापूस सगळ्यात स्वस्त आहे। ब्राझीलच्या चलनाचे अवमूल्यन आणि कापसाचा मोठा साठा यामुळे त्यांचा कापूस सतत कमी दरात उपलब्ध आहे। याचा जागतिक बाजारावर दबाव येतोय। भारतामध्ये गुणवत्तापूर्ण कापूस चांगल्या दरात जात असला तरी साधारणतः बाजारभाव अजूनही कमीच आहे। तर प्रीमियम कापूस हा 52,000 ते 55,000 रुपये प्रतिखंडी जात आहे, तर सरासरी बाजारभाव हा 49,000 ते 50,000 रुपये प्रतिखंडी जात आहे। तर शेतकऱ्यांचा कच्चा कापूस 7,000 ते 7,400 रुपये प्रति क्विंटलने जात आहे, तर काही मार्केटमध्ये 7,700 ते 7,900 पर्यंतही आपल्याला भाव पाहायला मिळतोय। सीसीआय दररोज 1,00,000 गाठींची खरेदी करत आहे। ज्या भागात सीसीआय सक्रिय तेथे ओपन मार्केटमध्येही उच्च भाव आहे, जिथे सीसीआय कमी तेथे भावही कमी आहे। 31 डिसेंबर पर्यंत कापसाची आयात मुक्त आहे, शुल्क नाही, मर्यादाही नाही, त्यामुळे आयात मोठ्या प्रमाणात होते। अंदाजानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये 30,00,000 गाठींची आयात होऊ शकते। पण जर 31 डिसेंबर नंतर सरकारने आयात शुल्क लावले आणि सीसीआय खरेदी सुरू राहिली तर खुल्या बाजारात भाव अगदी सहज वाढू शकतात। यंदा उत्पादन कमी व गुणवत्तापूर्ण कापूस तर कमीच, म्हणून मोठी घसरण होण्याची शक्यता नाही। पण या महिन्यात कापूस विकणार असाल तर हमी भावानेच विका। तर लांब धाग्याच्या कापसाला 8,110 रुपयापर्यंत भाव मिळतोय, तर मध्यम धाग्याच्या कापसाला 7,900 रुपयापर्यंत भाव पाहायला मिळतोय। बाजारभाव अजूनही त्यापेक्षा कमी आहे। कापूस बाजारातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी आणि विश्लेषणासह मिळवण्यासाठी सत्याची शेती या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।